आज सकाळी मला तर खूपच आवडणारा अध्याय पवित्र शास्त्रामधला, जिथं मी सारखं नेहमी तो वाचतो, त्या अध्यायामधून एका देवाच्या एका विशेष नावाला घेऊन आज आपण संदेश ऐकणार आहोत. आणि आजच्या माझ्या संदेशाचं टायटल आहे जहोवा साबा. हालेलुया. अनेक नावं पवित्र शास्त्रामधून आपण ऐकलेली आहेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आहे, जे परमेश्वराच्या संदर्भात आहे. यहोवा इरे, परमेश्वर माझा पुरवठा आहे. यहोवा निसी, परमेश्वर माझं विजयाचं बॅनर आहे. यहोवा सिडकेनू, म्हणजे परमेश्वर माझी नीतिमत्ता, परमेश्वर माझी धार्मिकता आहे. त्याच पद्धतीचं एक नाव शमूएलाचं पुस्तक याचा अध्याय 17व्या अध्यायामध्ये हे नाव त्या ठिकाणामध्ये आलं, जिथं गल्ल्याताचा वध झाला. त्या ठिकाणामध्ये हे नाव, किंवा पवित्र शास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर बरेच नाव, आता यहोवा इरे हे नाव एकदा आलं, त्याच्यानंतर यहोवा निसी हे नाव एकदा आलं, परंतु यहोवा साबा, जहोवा साबा हे नाव पवित्र शास्त्रात 2000 वेळापेक्षा जास्त वेळा आलंय. वेगवेगळ्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये, वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टीमधून किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या परिस्थितीमधून. आणि या यहोवा साबा, द लॉर्ड ऑफ आर्मी, हालेलुया, किंवा सेनाधीश परमेश्वर, द लॉर्ड ऑफ होस्ट याचा अर्थ, किंवा द गॉड ऑफ वॉरियर. हालेलुया. या शब्दाचा अर्थ परमेश्वर, युद्ध लढणारा परमेश्वर आहे. यहोवा साबा म्हणजे परमेश्वर हा एक महान वॉरियर आहे. आणि म्हणून हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये साधारणतः 2000 वेळापेक्षा जास्त वेळा आलेला आहे, कारण तो आमच्यासाठी लढणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आम्ही आमची भिस्त परमेश्वरावरती ठेवतो, ज्यावेळेस आम्ही आमची आशा परमेश्वरावरती ठेवतो, ज्यावेळेस आम्ही आमचा विश्वास परमेश्वरावरती ठेवतो, त्यावेळेस आम्ही प्रवृत्त करतो आमच्या बाजूने परमेश्वराला लढण्यासाठी. आमच्या समोर चालणारा म्हणजे जहोवा साबा, आमच्या पुढं चालणारा म्हणजे जहोवा साबा. आमच्या पुढं जाऊन शत्रूंची दाणादाण उडवणारा परमेश्वर म्हणजे जहोवा साबा. हालेलुया. आणि माझा विश्वास आहे आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जहोवा साबाची आम्हाला रोज गरज आहे. हालेलुया, हालेलुया. मला तर रोज गरज आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर आमच्या समोर चालतो, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस उंच सकल सपाट होतं. ज्यावेळेस परमेश्वर आमच्या पुढे चालतो, त्यावेळेस काय होतं, पितळी अडसर आणि लोखंडी दरवाजे यांचा भुगाभुगा होतो. ज्यावेळेस परमेश्वर आमच्या समोर चालतो, त्यावेळेस कुठला गल्ल्यात किंवा कुठली सेना किंवा कुठला शत्रू त्याचा सामना करू शकेल, किंवा कुठली परिस्थिती किंवा कुठला सिंह किंवा कुठली अग्नी, हालेलुया, याचा सामना करू शकेल. आणि म्हणून जहोवा साबा, द गॉड इज अ वॉरियर. परमेश्वर युद्ध लढणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आपल्या लोकांची बाजू घेणारा परमेश्वर आहे. परमेश्वर आपल्या लोकांच्या सभोवती सदैव उपस्थित असणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये हे कबूल केलं पाहिजे की सेनाधीश परमेश्वर हा माझा जहोवा साबा, म्हणजे तो माझा एक उत्तम असा वॉरियर आहे. हालेलुया, हालेलुया. मला माहिती आहे, जरी आम्ही तलवार आणि भाले आणि बंदूक जरी नाही घेतलं, तरी रोज वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध करत असतो आपण. हालेलुया, हालेलुया. कुठल्या तरी विचारांशी युद्ध आहे, कुठल्या तरी अनसीन अशा नाही काय येणाऱ्या परिस्थितीशी युद्ध आहे.
उद्याच्या गोष्टींबरोबर युद्ध आहे, भवितव्यात काय घडणार आहे त्याबद्दलचं युद्ध आहे, हा डोंगर कसा सर करायचा आहे त्याच्याबरोबरचं युद्ध आहे. हालेलुया. काय प्रत्येक वेळेस आम्ही तलवार आणि भाले हातामध्ये घेतो म्हणजेच युद्ध करतो असं नाही. हालेलुया. वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक युद्ध आम्ही करत असतो आणि आमचं वचन देखील आम्हाला सांगतं की आमची युद्धाची शस्त्रे ही दैहिक नाही आहेत. हालेलुया. तर ती आत्मिक आहेत. आणि म्हणून ज्या प्रत्येक वेळेस ती आत्मिक वस्त्र किंवा ती आत्मिक असणारी शस्त्रसामुग्री किंवा आत्मिक असणारं वचनाचं सामर्थ्य आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रगट करत असतो, त्या वचनाची घोळणी आमच्या जीवनामध्ये आम्ही घालू देत असतो, त्या वचनाला आमच्या जीवनामध्ये आम्ही मोकळं करत असतो, त्या प्रत्येक वेळेस एक प्रकारचं आवरण, एक प्रकारचं कवच, एक प्रकारचा अभिषेक आमच्या अंतरात्म्यामध्ये मोकळा होत असतो. एक युरोप कंट्रीमध्ये एक स्त्री होती, अत्यंत प्रार्थनाशील ती स्त्री होती. तुम्ही कदाचित टीव्हीवरती पाहत असाल काही सिरियलमध्ये, तर त्या स्त्रीविषयी सांगण्यात येतं आजपर्यंत की ती जी प्रार्थनाशील अशी स्त्री होती, जी कुठेही अशा पद्धतीचे मीटिंग्सला जायची, कुठेही चर्चला जायची किंवा कुठल्याही प्रकारे जाऊन कुणाला सहज जरी भेटायची, तर तिच्या डोक्याच्या मागं नेहमी सर्वजण एक वर्तुळ पाहायचे. प्रत्येक वेळेस ते वर्तुळ पाहायचं. साधा लहान सुद्धा मुलगा पाहायचा तिच्या मागं ते वर्तुळ. आपण ते कदाचित इमॅजिनेशनमध्ये किंवा टी व्हीमध्ये पाहतो नाही का, एखादा दैवी व्यक्ती आहे आणि त्याच्या मागं असं गोल चक्र वगैरे किंवा गोल असा प्रकाश. बट ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट एकदम जी मी तुम्हाला सांगतो ती 101% खरी आहे की ती जी स्त्री होती, ती स्त्री जिथं जायची ना, तिथं जे पण काही मेस झालेलं आहे ना, सगळं सरळ व्हायचं. अक्षरशः तिने 57 मेलेल्या लोकांना जिवंत केलं. हालेलुया. कल्पित कहाणी सांगत नाहीये. 57 मेलेल्या लोकांना तिने फ्युनरल मध्ये जाऊन जिवंत केलं. हालेलुया. प्रगटीकरण नाही, बायबल कोर्स नाही, लांब बायबल कॉलेज बघितलं नाही, मोठे काही असे रेव्होल्युशनरी गोष्टी बघितले नाही. आयुष्यभर त्या बाईचं एक काम होतं, तिचे गुडघे तिने परमेश्वराला देऊन टाकले. ही एवढी एकच तिची सेवा. तिच्याद्वारे ते चर्च आणि त्या चर्चवर झालेले हल्ले, ह्याच्यामध्ये सैतान कधीच जिंकू शकला नाही. ती बाई कुठं आहे तिथं जायला सैतान घाबरायचा. हालेलुया. व्हॉट अ वंडरफुल थिंग. हालेलुया. हालेलुया. ती बाई जिथं आहे तिथं जायला सैतान घाबरायचा. काय तुम्ही कल्पना करू शकता का अशा जीवनाची, अशा अद्भुत आणि महान सामर्थ्यशाली गोष्टींची? तुमचा गुडघा आणि परमेश्वराचं हृदय हे एक झाल्यावर अशा गोष्टी घडतात. अनेक प्रतिहल्ले तिच्या लाईफवरती झाले, परंतु कधीही ती स्त्री पराजित झाली नाही, ती स्त्री हरली नाही. लोकांनी मांत्रिक बोलवले, लोकांनी जादूटोना करणारे लोक बोलवले, लोकांनी विचक्राफ्ट करणारे लोक बोलवले, अनेक अशा गोष्टी तिच्यावरती करण्यासाठी बोलवल्या, अनेक अशा अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी. सकाळी घरी उठल्यानंतर तिच्या वेगवेगळ्या घराच्या समोर वेगवेगळ्या वस्तू दिसायच्या, वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या असायच्या, सगळं काही असं वेगवेगळं घडलेलं असायचं. पण ज्यावेळेस ती स्त्री उभं राहून चालायला लागायची, सगळं काही आपोआप व्यवस्थित व्हायचं.
ज्यावेळेस ती उभं राहून ती अन्य भाषेमध्ये प्रार्थना करायची, ती झोपेतही प्रार्थना करत होती. हालेलुया. ती झोपेतही प्रार्थना करत होती. आणि म्हणून तिच्यावर चेटूक झालं. तिच्यावर अनेक असे विचक्राफ्ट, अनेक असे जादूटोणा, अनेक अशा गोष्टी झाल्या. तिच्या हेल्थला घेऊन अशा गोष्टी झाल्या. परंतु ती प्रत्येक वेळेस म्हणायची, यहोवा साबा, परमेश्वर हा माझ्याबरोबर युद्ध करणारा परमेश्वर आहे. तो मला कधीच हरू देणार नाही. आणि म्हणून प्राणो, आमच्या ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेला बसतो, मागच्या संदेशामध्ये देखील मी तुम्हाला तेच कळवलं, आजही तेच कळवत आहे की प्रार्थना करणं, आराधना करणं, देवाशी बोलणं, देवाच्या समीप जाणं, उपवास करणं, देवाचं ऐकणं म्हणजे युद्ध करणं आहे. आणि आमच्या युद्धाचा प्रमुख कॅप्टन प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून 750 वर्ष अगोदर जळजळीत 750 वर्ष अगोदर उफास देशाची वस्त्र परिधान केलेला, ज्याचा आवाज जणू काही अनेक समुद्राच्या लाटांच्या गर्जनेसारखा होता, अशा प्रभू येशू ख्रिस्ताला दानिएलाने प्रगट केलं. हालेलुया. तुमच्या आणि माझ्यावर कृपा आहे, आम्ही बाळ येशूला बघितलं. पण जर ते जुन्या करारामध्ये अशा येशूचं दर्शन बघत आहे, हालेलुया, किती विशेष करून आमच्या आध्यात्मिक परिस्थिती किंवा आमच्या आध्यात्मिक स्थिती किंवा आमचं प्रार्थनामय जीवन किंवा आमचं परमेश्वराबरोबरचं चालणं किंवा आमचं परमेश्वराबरोबरचं बोलणं किंवा आमचं परमेश्वराबरोबरचं वार्तालाप किंवा परमेश्वराबरोबरच्या आमच्या चालीमध्ये आम्ही विशेष करून प्रभूला आमच्या समोर ठेवलं पाहिजे. हालेलुया. काढू आपण स्तोत्रसंहिता याचा अध्याय 46 आणि वचन 1 ते 11. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 46 वचन 1 ते 11. द लॉर्ड इज माय वॉरियर. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथी पालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही. आमेन. जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. त्या नगराच्या ठाई देव आहे. ते ढळावयाचे नाहीत. प्रभात होताच देव त्याला सहाय्य करेल. राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा. त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतरापर्यंत लढाया बंद करतो. तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीमध्ये जाळून टाकितो. वचन 10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रामध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचे आश्रय आहे. हालेलुया. कोराहाचे पुत्र मोठ्या विश्वासाने, मोठ्या धैर्याने, मोठ्या आपल्या विश्वासाच्या सर्व असणाऱ्या तंतूंना एकत्र करून, प्रत्येक गोष्टींना एकत्र करून एक गोष्ट प्रोक्लेम करतात, एक गोष्ट कबूल करतात, एक गोष्ट त्या ठिकाणामध्ये जाहीर करतात, एक गोष्टीची घोषणा ते करतात. पुढं काही घडायच्या आधी, पुढं काही व्हायच्या आधी, संकट यायच्या आधी किंवा समस्या यायच्या आधी किंवा परिस्थिती यायच्या आधी किंवा मी स्वतः परिस्थितीमध्ये पूर्णपणे बुडून जाऊन रडून
मी छिन्न विछिन्न व्हायच्या आधी ते एक गोष्ट कबूल करतात, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे. पुढं काय व्हायचं ते होऊ दे. हालेलुया, हालेलुया. जागे असलेले लोक म्हणतील हालेलुया. पुढं पृथ्वीतून चंद्रावर जाऊन बसू दे, सूर्य तिकडून पश्चिमेला येऊन बसू दे, काय घडायचं अनपेक्षित ते घडू दे, काय व्हायचंय ते होऊ दे, पण आज आम्ही एक गोष्ट कबूल करतो, देव आमचा आश्रय व आमचं सामर्थ्य आहे. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही असं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वचन लागू करण्याची पद्धत शिकतो, वचनाचा सराव करणं, वचनाचं मर्म काय ते समजून घेऊन त्या मर्माला आमचं जीवन समर्पित करणं, हे ज्यावेळेस आम्ही शिकतो त्यावेळेस आत्मिक स्तरावरच्या सर्व फाईट मध्ये आम्ही जिंकतो. हालेलुया. आत्मिक स्तरावरच्या सर्व लढाया आम्ही जिंकतो. मग काय घडायचंय ते घडू दे, लक्षात घ्या. हालेलुया. काय घडायचंय ते काय घडल्या वाचून राहणार नाही, लक्षात घ्या. घडणार ती गोष्ट, पण जे काही घडलंय त्याला बदलण्याची ताकद, किंवा ते जे काही घडलंय त्या घडण्याला तुमच्या जीवनामध्ये साक्षरूपी मेघ करण्याची ताकद ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला आमचं आश्रय आणि भरोसा करतो त्याच्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून संत पौल नवीन करारामध्ये म्हणतो की बंधन संकट तर माझी वाट बघत आहेत. हालेलुया. कारण मला माहित आहे की तलवार माझा नाश करू शकणार नाही. मी 3 वेळा समुद्रामध्ये बुडलो, परंतु प्रत्येक वेळेस समुद्रातून मी बाहेर आलो, समुद्र मला बुडू शकणार नाही. 3 रात्र व 3 दिवस मी एका ओंडक्यावरती पडून होतो, महासागरामध्ये मी होतो, परंतु जोपर्यंत देवाज्ञा झाली नाही तोपर्यंत त्या समुद्राने मला गिळलं नाही. हालेलुया, हालेलुया. उपासमार, नग्नता, दगडमार, 5 वेळा छड्यांचा मार, अनेक वेळेस माझी गलबत फुटली. हालेलुया. परंतु तो त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर आला. हालेलुया. त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये तो विजयी झाला, कारण त्याचा कप्तान प्रभू येशू ख्रिस्त होता, कारण त्याच्या पुढे चालणारा प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि म्हणून वचन सांगते की त्याने किती 5 वेळा त्याचं तोंड फोडलं, अनेक वेळेस त्यांनी त्या ठिकाणामध्ये छड्यांचा मार खाल्ला, परंतु प्रत्येक वेळेस ते संकट त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करत होतं, ती समस्या त्याच्यामध्ये सामर्थ्य निर्माण करत होती. ती असणारी आपत्ती त्याच्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी गौरवाची गोष्ट ठरत होती. हालेलुया. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस हे कबूल करतो, ज्यावेळेस आम्ही हे ग्रहण करतो, ज्यावेळेस आम्ही ही वृत्ती आमच्या आत्म्यामध्ये विकसित करतो, ह्या गोष्टीचा इन्फ्लुएन्स आमच्या जीवनामध्ये आम्ही जागा करतो, त्यावेळेस आत्मिकरित्या एका वेगळ्या स्तरावरती आम्ही पोहोचतो. त्यावेळेस आत्मिकरित्या आम्ही देहाला आणि देहाच्या वासनेला किंवा डोळ्याच्या वासनेला किंवा शरीराच्या संसाराच्या फुशारकीला आम्ही पायदळी तुडवतो आणि आम्ही वर येतो. हालेलुया. आणि म्हणून बघ किती छान हे फळ दिसतंय म्हटल्यावर लगेचच हवेने ते खाल्लं, पण प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला की यावेळेस धोंड्याच्या भाकरी करून खा. त्यावेळेस तो म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या वचनातून निघणाऱ्या, परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने तो जगेल. हालेलुया. तो धोंड्याची भाकर करू शकला असता, परंतु तो अवलंबून होता देवाच्या वचनावरती. हालेलुया. वचन सांगतं साप तिथून निघून गेला. ते फळ दिसायला खूप सुंदर होतं, मोहक होतं,
सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताला यरूशलेमच्या मंदिराच्या सगळ्या टॉप वरती नेला आणि म्हटलं, हे सगळं मी काय तुला देतो, तू मला नमन कर. त्यांना ते लगेच आकर्षित झालं. लाल आहे, गोड आहे, खाल्लं पण नाही, दिसायला छान आहे, घेतलं पटकन खाल्लं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, तू आपला देव परमेश्वर यालाच नमन कर. हालेलुया. आणि म्हणून आमची जी शस्त्रे आहेत ती दैहिक नाही आहेत, ती आत्मिक आहेत. वचन रूपी तलवार, उरस्त्राण रूपी ती ढाल आम्ही प्रत्येक वेळेस घेऊन आमच्या प्रत्येक युद्धाला, आमच्या प्रत्येक परिस्थितीला आम्ही लढलं पाहिजे. आणि म्हणून कोराहचे पुत्र खूप सुंदर हे या ठिकाणामध्ये वर्णन करतात आणि म्हणतात, देव आमचा आश्रय व आमची सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. एका दुसऱ्या भाषांतरामध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे, द लॉर्ड इज व्हेरी नियर. परमेश्वर संकट समयी जवळ आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून बघा, जर तुम्ही स्तोत्र संहिता याचा अध्याय 119 आणि वचन 151 वाचाल तर तिथं असं लिहिलंय, हे परमेश्वरा तू जवळ आहेस. स्तोत्र संहिता 119 वचन 151 काय लिहिलेलं आहे? हे परमेश्वर. आज आमच्या जवळ कोण आहे? हालेलुया. आमच्या जवळ आज अनेक समस्या असतील, अनेक प्रॉब्लेम असतील, अनेक अडचणी असतील, परंतु एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवावी की सगळ्यात जवळ आमच्या कोण आहे तर तो परमेश्वर आहे. हालेलुया. आणि जे कोणी आमच्या जवळ आहे त्याला आम्ही कधी विसरू नये प्रियानो. हालेलुया. आम्ही काय करतो, जवळचं सोडतो आणि लांबच्याच्या मागे लागतो. हालेलुया. आणि नको नको असणाऱ्या गोष्टी आम्हाला आठवायला लागतात आणि लांब लांबचं आम्हाला दिसायला लागतं. हालेलुया. जिथं आम्हाला पाहिजे जवळचं दिसणं, तिथं आम्ही फार लांब लांबचं बघायला जातो. पण प्रत्येक त्या स्थितीमध्ये, त्या गोष्टीमध्ये अपयश किंवा आमची हानी किंवा आम्ही त्या ठिकाणामध्ये पराजित होण्याचं एक महत्वाचं कारण हेच आहे की आम्ही हे विसरून जातो, द लॉर्ड इज नियर. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर जवळ आहे, परमेश्वर जवळ आहे. हे परमेश्वरा तू जवळ आहे आणि तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत. म्हणजे काय होणार आहे, जे पण काही खोटं आहे ना ते एका क्षणामध्ये यरीहोच्या तटासारखं पडून जाणार आहे. हालेलुया. किती लोकांना कळतंय? सत्यासमोर असत्य टिकेल काय? सत्यासमोर कुठली त्या ठिकाणामध्ये अशुद्धता, अपवित्रता, अक्षमाशीलता टिकेल काय? सत्याच्या समोर कधी सत्य त्या ठिकाणामध्ये पराभूत होईल का? कधीच नाही. आणि म्हणून दावीद स्तोत्रसंहिता 119 आणि 151 मध्ये म्हणतो, हे परमेश्वरा तू जवळ आहे. आणि तू जवळच आहे तर दुसरं काय आहे तर तू सत्य आहे. तुझं वचन सत्य आहे, तुझं वचन माझी ढाल आहे. स्तोत्रसंहिता 18, तुझं वचन माझं सामर्थ्य आहे, तुझं वचन माझं गीत आहे. या संसार रूपी यात्रेमध्ये तुझी वचनं माझं बल आहे. तुझं वचन 52 कशी सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही वचन आमच्या जीवनामध्ये पूर्णपणे आणतो त्यावेळेस शत्रू सैतानाचा आम्ही बिमोड करतो. हालेलुया, हालेलुया. स्तोत्रसंहिता 145 आणि वचन 18. स्तोत्रसंहिता 145 आणि वचन 18. जे कोणी, असं लिहिलंय का प्रत्येक असं कुठेतरी स्पेसिफिक लिहिलंय का? खूप विश्वासणारे, खूप प्रार्थना करणारे, खूप उपवास करणारे, असं कुठे लिहिलंय का? तसलं बायबल असेल तर मला द्या. हालेलुया, हालेलुया. आपण एक्सचेंज ऑफर करू.
खूप देव करणारे, न्यू लाईफ फेलोशिपला जाणारे, हॅलो, असं काही आहे का? काय लिहिलंय वचन 18? जे कोणी म्हणा, जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. आमेन, हालेलुया. तर महत्वाची गोष्ट काय आहे की त्याला ओळखणं, त्याचा धावा करणं आणि तो आपल्या बरोबर आहे हे समजणं. लक्षात घ्या, देव असं बघणार नाही की तुमची आत्मिक पातळी तुम्ही मागील 3 वर्षामध्ये किती प्रार्थना केल्यात. हालेलुया. केलेल्या असेल तर एकदम बेस्ट. हालेलुया. तुमचं चक्र वाढेल. हालेलुया. चेष्टा नाही. हालेलुया. आज जर दिसत नाहीये ते, पण ज्यावेळेस दिसायला लागेल परिस्थिती बदलेल. वचन सांगतं की विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थना आणि अश्रू कधीच वाया जात नाहीत. ते बी पेरल्यासारखं आहे प्रार्थना. ते नक्कीच उगवतं, ते नक्कीच कार्य करतं. आणि जर चांगल्या जमिनीत पडलंय तर ते 100% पीक आणतं. ना 30 पट ना 60 पट. म्हणून मुलांनो, आई वडिलांसाठी प्रार्थना करा. आई वडिलांनो, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. बहिणींनो, आपल्या भावांसाठी प्रार्थना करा. भावांनो, आपल्या बहिणींसाठी प्रार्थना करा. माहित नाही, तुमची एक प्रार्थना त्याच्यासाठी नरकाचं द्वार बंद करेल. माहित नाही, तुमची एक प्रार्थना त्याचा निर्णय बदलेल. माहित नाही, तुमचे एक अश्रू दिव्यदूत त्याला हाताला धरून त्या संकटामधून बाहेर काढतील. माहित नाही, तुमची एक प्रार्थना मृत्यूवरती विजय मिळवेल. हालेलुया. जे खऱ्या भावाने, जे खऱ्या अंतःकरणाने, तिथं कुठल्याही प्रकारचं स्पेसिफिक नाही. आणि म्हणून जर तुम्ही उपवास करताय, म्हणजे तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही देवाबरोबरची जवळीक निर्माण करताय, हे सगळं बेनिफिशरी आहे तुमच्या जीवनासाठी. हालेलुया. ते अनेक पटीने तुमच्या जीवनामध्ये त्या कार्य करणार आहे. त्या अनेक स्थितीच्या द्वारे तुमच्या आत्म्यामध्ये कार्य करणार आहे. ते नुसतं प्रार्थनेचं उत्तर नाही, तर बोनस पण आणणार आहे ते. हालेलुया. आणि म्हणून वचनामध्ये सांगते की तो जे त्याचा धावा करतात अशांच्या सगळ्यांच्या तो काय आहे? जवळ आहे. आणि म्हणून आम्ही संकटामध्ये आमच्या जे जवळ आहे त्याला पाहावं. सैतान लांब आहे आमच्यापासून संकटामध्ये. हालेलुया. हालेलुया. आणखीन एक वचन, प्रेषितांची कृत्ये, याचा अध्याय मला वाटतं 17. हा, खूप छान वचन आहे. हा, 17 आणि 27 खूप सुंदर वचन आहे. प्रेषित 17 आणि 27. अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. हालेलुया. काहीही करून, कसंही करून आम्ही त्याला जवळ करावे, आम्ही त्याच्या जवळ असावे. वचन काय सांगतं की त्यांनी कशाचा शोध करावा? हालेलुया. कशाचा शोध करावा? देवाचा शोध करावा. जे काही जवळ आहे त्याचा शोध आम्ही करावा. जे काही आमच्या बाजूनी आहे त्याचा शोध आम्ही करावा. कारण तो यहोवा साबा म्हणजे युद्ध लढणारा परमेश्वर आहे. यहोवा साबा म्हणजे गॉड ऑफ आर्मी, किंवा तो युद्धामध्ये प्रवीण असणारा असा परमेश्वर आहे. कसं तरी करून आम्ही त्याला प्राप्त करून घ्यावे. स्तोत्रसंहिता 37-26 खूप वचनं आहेत, परंतु ही सगळी वचनं जर का आम्ही लक्षात घेतली तर आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की द लॉर्ड इज नियर. परमेश्वर आमच्या जवळ आहे. केव्हा जवळ आहे? जेव्हा संकट आहे तेव्हा, जेव्हा परिस्थिती आमच्या हाताच्या बाहेर आहे तेव्हा, ज्यावेळेस आम्हाला असं वाटते की आता मोठा आकांत किंवा मोठी काहीतरी दुर्घटना आमच्याबरोबर होणार आहे, तेव्हा आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे
जहोवा साबा, द लॉर्ड इज माय वॉरियर. तो माझ्या बाजूने युद्ध लढणारा परमेश्वर आहे. आणि वचन सांगतं की तो माझ्या बरोबर आहे. वचन 2-4. म्हणून पृथ्वी उलती पालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उचंबळ्याने पर्वत हल्ले, तरी आम्ही भिणार नाही. हालेलुया. म्हणजे काय झालं इथं, सगळं आर्थिक त्या ठिकाणामध्ये अर्थली केओस झालेलं आहे. बरोबर आहे. पृथ्वीची सगळी त्या ठिकाणामध्ये चक्र बदललेली आहे. म्हणजे जे काही तुम्ही ठरवत आहे ना, बरोबर नाही का होतं का असं, तुम्ही जे ठरवलंय त्याच्या बरोबर उलट सगळं घडायला सुरुवात होतं. हालेलुया. माझ्या बाबतीत तर असं लैद झालंय. हालेलुया. तुम्ही फारच धन्य होत नसेल तर. हालेलुया. की आम्ही एक असं सुटसुटीतपणा आणायला जातो आणि गुंतागुंत होऊन बसते. एक आम्ही गोष्ट व्यवस्थित करायला जातो आणि इकडे 4 गोष्टी विस्कटीत होतात. हॅलो. आणि मग आम्ही असं म्हणतो की देवा, आम्ही तर हे चांगलं करायला चाललो होतो, हे तुझ्या दृष्टीने चांगलं आहे, मी जे काय सांगतो ते जे करशील तर ते तुझ्या दृष्टीने चांगलं असेल. हालेलुया. कारण तुमचे विचार हे माझे विचार नाही आहेत, कारण तुमच्या योजना हे माझ्या योजना नाही. कारण जसे आकाश पृथ्वीच्याहून उंच आहे, तसे माझे विचार तुमच्या विचाराहून उंच आहेत. मग ज्यावेळेस आम्ही आमची आत्मिक स्थिती, आमचा आत्मिक विश्वास, आमचं परमेश्वरावरचं बरोबरचं चालणं त्या स्तरावरती आम्ही घेऊन जाऊ, त्यावेळेस त्या स्तरावरून देव हे पृथ्वी उलती पालती का करत आहे, हे सागरतळी हे पर्वत का बुडवत आहे, हे आम्हाला कळायला सुरुवात होईल. हालेलुया. हालेलुया. तोपर्यंत आमच्याकडे एकच तुंतून आहे, हे माझ्या बाबतीतच व्हायला पाहिजे होतं का, मी एकटाच भेटलो का, त्याला रामवाडीची सारखी तिकडचीच दिशा सापडली का, त्याला रेल्वे लाईन्सच भाग दिसला का, एवढे शेकडो लोक होते, एवढे शेकडो त्या ठिकाणामध्ये होते, पण मीच एकटा, हा तूच त्या ठिकाणामध्ये स्पॉटलाईटमध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. तूच स्पॉटलाईट मध्ये आहे. देव तुझ्याकडेच पाहत आहे, देव तुझ्याकडूनच अपेक्षा करत आहे, देव त्या ठिकाणामध्ये तुलाच त्या ठिकाणामध्ये उजळवत आहे. म्हणून ती गोष्ट माझ्या संदर्भात घडत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून जी आमच्या बरोबर घडते ना, त्याला आत्मिक समजुतीप्रमाणे घ्यायला शिका. हालेलुया. उग्याला बैल आणि मारला ठोसा असं नाही आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. आम्हाला जरा विचार करण्याची गोष्ट आहे, थोडंसं थिंक करण्याची गोष्ट आहे. लय आम्ही फार फार 4 पुढच्या पिढ्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो, ते सोडा, आत्मिक जीवनाचा विचार करा. हालेलुया. हालेलुया. जर का करत बसतो, तसं जर का मी विचार करत बसलो असतो ना, तर मी आज इथं संदेशच देऊ शकलो नसतो. हालेलुया. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागच्या 1.5 महिन्यापासून मी घरी आहे. मला किती त्या ठिकाणामध्ये त्रास आहे, मला किती आजार आहे, मला किती त्या ठिकाणामध्ये वेदना होत आहे. मी ICU मध्ये ऍडमिट झालो, मला माहित पण नाही. आणि काय घडतंय आणि काय होतंय, या सगळ्या गोष्टींचा कयास मी ज्यावेळेस लावत बसलो, त्यावेळेस मला काहीच उत्तर समजेना की हे का घडतंय, कुठं आम्ही चुकतोय, किंवा काय गोष्टी केल्यामुळे हे माझ्या बाबतीमध्ये घडत आहे. पवित्र आत्मा एकच म्हणाला, हे सगळी गोष्ट सोड, देवाची आराधना कर. हालेलुया. हालेलुया. त्याला सांभाळायला परमेश्वर हा तुझा वॉरियर आहे. त्याला सांभाळायला परमेश्वर खमका आहे. त्याला थोपून ठेवण्याला परमेश्वर त्या ठिकाणामध्ये समक्ष आहे, सक्षम आहे. तू उभा राहा आणि देवाची सेवा कर. हालेलुया. हालेलुया. तू उभा राहा आणि परमेश्वराचा गौरव कर. आणि म्हणून कधी कधी आम्हाला समजत नाहीत अशा गोष्टी घडतात, कधी कधी आम्हाला समजत नाहीत अशी चित्र आमच्या समोर येतात, कधी कधी थोडंसं वेडं वाकडं अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये, आमच्या विचारांमध्ये, आमच्या परिस्थितीमध्ये, आमच्या संदर्भामध्ये घडत असतात.
त्या स्तोत्रसंहिता 42 काढून वाचा. हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला, तू आतल्यात का तळमळत आहे. देवाची आशा धर, तो परमेश्वर पुनरुपी तुला दर्शन देईल आणि तो तुझी सगळी परिस्थिती बदलून टाकेल. स्तोत्रसंहिता 42 मोठा त्या ठिकाणामध्ये असताना आवाजाचा मोठा ध्वनी माझ्यावरून जात आहे. हमासाच्या खोऱ्यामधून चालल्याचा अनुभव मला येत आहे. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात आहे. तो म्हणत आहे, हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला, परमेश्वराची आशा धर, तो तुला दर्शन देऊन तो पुनरुपी तुझी परिस्थिती बदलेल. तो तुला पुनरुपी उभा करेल. धार्मिक 7 वेळा पडला तरी मी त्याला परत एक वार उभा करेल. मी त्याला सपशेल पडू देणार नाही. मी आपला हात देऊन त्याला उचलेल. द लॉर्ड इज नियर, द लॉर्ड इज वॉरियर. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून देव कधी कधी सक्तीने आमच्या जीवनामध्ये आमच्या मनाच्या विरुद्ध गोष्टी घडवतो. तुम्हाला पटो नाहीतर न पटो. हालेलुया. देव कधी कधी सक्तीने आम्हाला शांत करतो. देव कधी कधी सक्तीने गोष्टी एका परिस्थितीच्या बाहेर जाऊ देतो. देव कधी कधी मुद्दामून आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव, वेगवेगळ्या गोष्टींचा अर्थली केवॉसचा अनुभव आम्हाला येऊ देतो. कारण त्याची इच्छा वचन आहे, शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच परमेश्वर आहे, तुम्ही परमेश्वर नाही. हालेलुया, हालेलुया. तुम्ही परमेश्वर नाही. कधी कधी आम्ही आत्मिक बाबतीमध्ये चालत असताना, विश्वासाच्या स्तरामध्ये चालत असताना असं वाटतं की मी घेतोय तो निर्णय बरोबर आहे, मी चालतोय, मला जे वाटतंय ते मी करतोय ते योग्य आहे. नाही प्रियानो, काय ती इच्छा, काय ती विनंती, काय ती प्रार्थना, काय तो निर्णय देवाच्या चरणाच्या जवळ तुम्ही आणला आहे का? हालेलुया. काय ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यापूर्वी देवाच्या चरणाजवळ गेली आहे का? काय तो निर्णय घेण्याआधी तुम्ही काही मिनिटं काढून देवाबरोबर त्या गोष्टीविषयी बोलला आहेत का? हॅलो. मग विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये हा अर्थली केओस काय येतो? विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये या प्रकारच्या गोष्टी सागरतळी बुडणं किंवा ड्रास्टिकली सगळ्या गोष्टी चेंज होणं हे का घडतं? कारण वचन 5 ते 7, 4, जिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र स्थानाला आनंदमय करतात, अशी एक नदी आहे. हे आम्ही जाणावं की आम्ही या जगाचे नाही, आम्ही जिवंत देवाचे आहोत. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून वॉचमॅननी खूप सुंदर सांगतात की कधी कधी आम्हाला जास्त कळू लागल्यामुळं आम्ही देवाच्या भूमिकेमध्ये येतो. एक चीनचे फार मोठे इव्हँजलिस्ट, खूप मोठे पास्टर वॉचमॅननी ते म्हणतात की आपण असं मुद्दामून करत नाही, त्या भूमिकेत आपण येत नाही, पण आपल्याला हे कळत नाही की आपण स्वतः अशा प्रकारचे निर्णय घ्यायला सुरुवात करतो की जसं मी देव आहे. हॅलो, ऐकायला अवघड चाललंय. हॅलो. पण आपल्याला ते कळत नाही आणि आम्ही त्या असणाऱ्या स्तरावरती जातो. मग देव आम्हाला काही अडथली केवॉस, काही अडथली गोष्टी मधून, त्या चक्रव्यूह मधून, त्या गोष्टीमधून आम्हाला फिरवतो आणि सांगतो, लक्षात ठेवा मीच परमेश्वर आहे. बी स्टिल अँड नो यू आर नॉट गॉड, आय एम युअर गॉड.
हालेलुया, हालेलुया. मी परमेश्वर आहे. आणि जिचे प्रवाह देवाच्या नगराला जोडतात, त्याच्यानंतर अर्थली केओस नंतर आमच्या जीवनामध्ये हेवनली ब्लेसिंग्स आहेत. हे आम्ही कधी विसरू नये. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून त्या परिस्थितीपर्यंत जायची, त्या परिस्थितीला फेस करायची, त्या परिस्थितीमध्ये जाऊन समोर उभं राहून त्याच्याशी दोन हात करण्याची, वचनाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्ही पुढे जाऊन त्याशी लढलं पाहिजे. आणि आम्ही एक गोष्ट केलं पाहिजे, आम्ही हे समजलं पाहिजे की येशू आमच्या पुढे चालणार आहे. तो आमचा कप्तान आहे, तो आमचा कमांडर आहे. त्याचा आम्हाला ऐकायचं आहे. ज्यावेळेस आम्ही असं करतो प्रियानो, स्तोत्र 46 आणि वचन 46 आणि असताना 4 पासून लिहिलं की जिचे प्रवाह देवाच्या नगराला जोडतात अशी एक नदी आहे, प्रभात होताच देव त्यांच्यासाठी त्या ठिकाणामध्ये प्रगट होईल. याचा अर्थ काय माहिती आहे का? याचा अर्थ देव तुमच्यासाठी, नाही का, आता जर तुम्ही यरुशलेमचा अभ्यास केला तर यरुशलेम फेमस आहे शेतीसाठी, बरोबर आहे? हालेलुया. तिथं पाणी कमी आहे, तिथं तुम्हाला जास्त नद्या आढळणार नाही. हालेलुया. फार तर अशा तुरळक नद्या तुम्हाला त्या यरुशलेम मध्ये आढळतील. मग इथं तो म्हणतोय की जिचे प्रवाह देवाच्या नगराला बोलतात अशी एक नदी आहे. मग ही नदी कुठली आहे? ही नदी आहे प्रगटीकरण याचा अध्याय 22 मधली, जी नवीन यरुशलेम आमच्यासाठी दाखवत आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस संकट, समस्या, अडचणी, प्रसंग, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या आमच्या जीवनामध्ये येतात आणि आम्हाला खाली खेचतात, परंतु विश्वासाच्या द्वारे आम्ही त्याच्यावरती चढतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला, लक्षात घ्या, जुनी यरुशलेम म्हणजे आमच्यातलं सगळं जुनं पण काढतो आणि प्रगटीकरणाचा अध्याय 22 मधल्या नवीन यरुशलेम मध्ये तो आम्हाला आणतो. नंतर त्याने देवाच्या व कोकराच्या राजासनातून निघालेली, नगरीच्या मार्गावरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याच्या स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. ही कुठली नदी आहे? हे कुठलं शहर आहे? हे कुठला देश आहे? हे नवीन यरुशलेम आहे. देवाची इच्छा आहे तुम्ही आत्मिकरित्या प्रत्येक वेळेस नवीन असं बनावं. हालेलुया, हालेलुया. त्याची इच्छा आहे की या यरुशलेम मध्ये पाणी नाही, परंतु एस्केलच्या पुस्तकामध्ये सांगितलंय की त्याच्या मंदिरामधून निघालेल्या त्याच्या उंबरठ्याकडून निघालेल्या त्या पाण्याच्या द्वारे अनेकांना आरोग्य मिळेल, अनेकांना त्या ठिकाणामध्ये बारवाई असणारी फळं त्या ठिकाणामधून त्यांना प्राप्त होतील. जिचे प्रवाह देवाच्या नगराला पोहोचतात अशी एक नदी आहे. वचन 2, नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. प्रगटीकरण 22. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. हालेलुया, हालेलुया. पुढे काहीही शापित असणार नाही. आमेन. तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील. वाव, आमेन, हालेलुया. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्याच्या कपाळावर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही. आणि प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानयुग राज्य करतील. हालेलुया. देव या ठिकाणामध्ये परत एक वार कोराहचे पुत्र हजारो वर्षाच्या नंतर घडणारी गोष्ट या ठिकाणामध्ये प्रगट करतायत. जिचे प्रवाह देवाच्या नगराला त्या ठिकाणामध्ये प्रगट होतात अशी एक नदी आहे. जर त्यांना ते त्यावेळेस कळतं, आज आम्ही किती विशेष करून त्या नगराशी आम्ही जुडलं गेलं पाहिजे. आणि म्हणून जरी आर्थली केओस काही घडलं, तुमचं संतुलन जाऊ देऊ नका. हॅलो, रागराग करून वेगळेच हत्यार हातामध्ये घेऊ नका. हॅलो, या जगाचे आपण नाही आहे प्राणो, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही वेगळे केलेले लोक आहोत.
प्रत्येक कृती याच्यातून देवाचं गौरव कसं होतं हे आम्ही पाहिलं पाहिजे. नाही मला राग आला, माझं संतुलन गेलं, त्याच्यापेक्षा भारी भारी वाक्य मला येतात. हालेलुया, हालेलुया. शेवटी मी माणूसच आहे की. हो की, आम्हाला आत्ताच कळलं. मला पण राग येतो की. किती छान. पण नाही प्राणू, ह्या गोष्टी, या अर्थली केवॉसमध्ये आम्ही स्वर्गाच्या राज्याला मुकत आहोत. हालेलुया. तुम्ही तीनही परीक्षामध्ये पहिली घटक चाचणी नंबर 1, दुसरी घटक प्रथम सत्र परीक्षा नंबर 1, तिसरी घटक चाचणी बोर्ड फाडून बाहेर, आणि फायनल एक्झाम 0 मार्क. वरच्या वर्गात बळजबरीने ढकलले. हालेलुया. प्रमोट केले. म्हणून ते सातत्य, ते विश्वासातलं, वागण्यातलं, विचारातलं, देवाबरोबरच्या संबंधामधलं, आमच्या प्रार्थनेच्या मधल्या असणाऱ्या देवाच्या भयाबरोबरचं असणारं ते संबंध आम्ही जपलं पाहिजे. प्रियानो, लक्षात ठेवा, ही आमची साक्ष आहे. हे आमचं सगळ्यात मोठी आमची ही संपत्ती आहे. हालेलुया, हालेलुया. हे आमचं सगळ्यात मोठी ठेव आहे. हे आमच्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. ज्यावेळेस तुझ्या गालावरती एक मारशील तेव्हाच तो आपला दुसरा गाल प्रगट कर. हालेलुया. ही शिकवण घेऊन अनेक जण मोठे झाले. ही शिकवण घेऊन आज अनेक लोक प्रभू ख्रिस्ताला ओळखले गेले. आज ते आमच्या जीवनामधून होणं गरजेचं आहे. आज ती गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये शिकणं गरजेचं आहे. ती नम्रता, ती विश्वासार्हता, ते प्रभू बरोबरचा संबंध. राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी विरघळून गेले. सगळं क्षणात, निमिषात, गोंधळामध्ये परमेश्वराच्या शब्दाने विरघळून जाईल. परिस्थिती बदलून जाईल, घटना बदलून जातील. पण आम्ही हे विसरू नये की त्याच्यानंतरनं हेवनली ब्लेसिंग्स माझी वाट पाहत आहे. हालेलुया. विचार करा, माझ्या कृत्यांच्या मानाने जर का परमेश्वर माझा न्याय करायला लागला तर माझं काय होईल? हॅलो, हॅलो. आणि म्हणून येशू पण म्हणतो, मी कुणाचा न्याय करत नाही. न्याय करण्याचं मी पित्याकडे सोडून दिलेलं आहे. कारण तो न्यायी न्यायाधीश आहे. कारण तो खरा न्याय आहे. त्याची तागडी खरी आहे, त्याची वजनं खरी आहेत. म्हणून देव आमच्यावरती जी कृपा करतो, देव आमच्यावरती जी दया करतो, देव आमच्यावरती जी करुणा करतो, ती आम्ही वायफट घालवू नये. हालेलुया. ती आम्ही उधळ्या पुत्रासारखी जगाबरोबर असणाऱ्या गोष्टींची ती उधळू नये. कारण जी कृपा जी त्याच्या बापाकडून त्याला मिळाली होती, ती प्रत्येक वेळेस त्याचा विचार, त्याची गोष्ट ती वाया घालवण्याच्या संदर्भात होती. परंतु ती कृपा आम्ही कशा रीतीने आमच्या विचारांना परिपक्व करण्यासाठी, आमच्या आत्म्याला परिपक्व करण्यासाठी, फळ देण्यासाठी आणावी, हे आम्ही त्या ठिकाणामध्ये कशा रीतीने मी बारमाही असणार ते फळ मी बनेल. हॅलो, आमेन. कशा रीतीने मी आरोग्यदायक इतरांसाठी, माझ्या स्वतःसाठी मी बनेल. कशा रीतीने मी आणखीन उपयोगाचं परमेश्वरासाठी पात्र मी बनेल. कशा रीतीने मी देवाच्या राज्यासाठी एक कित्ता म्हणून मी असेल. कशा रीतीने मी देवाच्या राज्यासाठी मी माझी साक्ष त्या ठिकाणामध्ये निर्माण करेल. कशा रीतीने मी उभा राहील, कशा रीतीने मी बोलेल, कशा रीतीने माझ्यातून देवाचा गौरव होईल. ही गोष्ट आम्ही त्या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये त्याच्या समोर जाऊन
त्या ठिकाणामध्ये बोलली पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आम्ही हे बोलू प्राणू, परमेश्वर ती ऐकेल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्याने गर्जना केली, तो पृथ्वी काय झाली, विरघळून गेली. विरघळून गेलेल्या गोष्टी दिसतात का? पाण्यात मीठ त्या ठिकाणामध्ये विरघळल्यावर तुम्हाला दिसतं का? परमेश्वर त्या सगळ्या गोष्टी अस्तित्वातूनच नाही तशा करेल. त्याचा सत्वच तो काढून टाकेल. पण आम्हाला ही गोष्ट नक्कीच थोडंसं अवघड जाईल, नक्कीच थोडंसं त्रासदायक असेल. परंतु ज्यावेळेस ते प्रूव्ह होईल त्यावेळेस ती देवाच्या गौरवासाठी असेल. आम्ही काय युद्ध करतो आणि आम्ही काय लढाया करतो? वचन 9, तो दिगंतापर्यंतच्या लढाया बंद करतो, तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर असा महान योद्धा आहे जो अशी कृत्य करतो, जो अशा गोष्टींचा समाचार घेतो, जो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी बदलतो. आणि तो त्या सर्व परिस्थितीमधून आम्हाला उंच करतो. आणि म्हणून तो 10 वचनामध्ये खूप छान लिहिलाय, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. बी स्टिल अँड नो. बी स्टिल म्हणजे काय? पहिल्यांदा स्टॉप टॉकिंग. हालेलुया. व्यर्थ बडबड बंद करा. बी स्टिल याचा अर्थ बडबड करू नका, कारण तुमचं बडबड म्हणजे सरपण आहे. हालेलुया. आपण जास्त बोललो म्हणजे आपण जास्त प्रभावी आहे असं वाटतं, पण ते शून्य आहे. म्हणून बी स्टिल म्हणजे शांत राहा. दुसरी गोष्ट, बी स्टिल म्हणजे स्विच ऑफ युअर फोन. हालेलुया, हालेलुया. खरं सांगा की तुम्ही कधी आतापर्यंत तुमचा फोन स्विच ऑफ केलाय, सायलेंट केलाय ते सांगू नका. आत्ता वाजले 4. म्हणजे अननेसेसरी बिझी, अननेसेसरी बडबड. बी स्टिल अँड नो दॅट आय एम गॉड. देव जेव्हा जेव्हा असं काही गोष्टी बोलतो तेव्हाच मी लगेच लिहून घेतो. स्टॉप कम्युनिकेटिंग अँड लिसन. देवाणघेवाण बंद करा आणि ऐकायला शिका, म्हणजे बी स्टिल. हालेलुया. स्टॉप अँगरिंग, स्टॉप क्वेश्चनिंग, स्टॉप मर्मरिंग, म्हणजे बी स्टिल. हालेलुया. उगी एक शांत व्हा म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवून घ्या, नाही. बी स्टिल म्हणजे हृदयात बर्फ ठेवून घ्या. हालेलुया, हालेलुया. उगे बी स्टिल म्हणले 50 रुपयाचा बल्ब आणून डोक्यावर ठेवलाय. अँड नो, आणि लक्षात घ्या, स्टॉप डिब्युटिंग. संशय घेणं बंद करा परिस्थितीमध्ये. हालेलुया. नो म्हणजे काय? देवाला जाणा, परिस्थितीला नाही. देवाचा शोध घ्या. परिस्थिती कशाला घडलं, त्यांनी हे शब्द फोनवर का बोलायचे होते माझ्या बरोबर, आज हे सगळं काही घडलं त्या एका शब्दामुळे घडलं, त्यामुळं आता मी काय सोडणार नाही. तलवार आता त्याचं घर काय सोडणार नाही, मी काय त्याला सोडणार. बी स्टिल. स्टॉप डिब्युटिंग. आर्ग्युमेंट करणं बंद करा आणि जाणा मी परमेश्वर आहे. आणि म्हणून तो जर आमच्या पापाच्या मानाने आमचं वेतन काढायला लागला तर आम्ही विरघळून जाऊ. हालेलुया, हालेलुया. हॅव अ फेथ. जाणा म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवा. परिस्थितीत तुमचा विश्वास त्याला प्रगट करा. शद्रक मेशक अबेदnego, परत परत ते उदाहरण मी तुम्हाला त्या ठिकाणामध्ये देत आहे. हॅव अ फेथ इन फायर. हॅव अ फेथ इन डिब्युटिंग आर्ग्युमेंट्स. हालेलुया. आणि म्हणून अजूनही पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो, याकोबाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये जिभेविषयी एवढं मोठं लिहिलेलं आहे.
पण तरी सुद्धा आज आमच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी घडत आहे. का? कारण आम्ही लक्षातच घेत नाहीये. हालेलुया. आणि तिसरी नो मधली गोष्ट सगळ्यात महत्वाची, नो सेकंड ओपिनियन. मी त्यांना विचारतो, त्यांचा व्ह्यू बरोबर असेल, देवाचा व्ह्यू बघा. हालेलुया, हालेलुया. मला सवय असते सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, अजून किती असतील तेवढे सगळे ओपिनियन घ्यायची. फक्त देवाच्या वचनाचं ओपिनियन बस. कारण देवाचं वचन हे सजीव, सक्रिय, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, हाडे, मज्जातंतू यांना भेदून जाणारं आर पार असं ते वचन आहे. आय नो दॅट आय एम गॉड. प्रत्येक वेळेस परमेश्वराने स्वतःला प्रगट करत असताना एकच गोष्ट म्हटले, आय एम गॉड. आय एम ऑलमायटी. आय एम अ गुड शेफर्ड. मी प्रीतिपूर्ण परमेश्वर आहे. मी दयाळू परमेश्वर आहे. मी विश्वासाचा परमेश्वर आहे. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर उभं राहणारा परमेश्वर आहे. मी तुमचा पिता आहे. मी तुमचा उत्तम मेंढपाळ आहे. मी तुमचे हाडे आणि तुमचं मांस टवटवीत करणारा परमेश्वर आहे. मी परमेश्वर सर्व गोष्टींना नियंत्रित करणारा परमेश्वर आहे. बी स्टिल अँड नो दॅट आय एम गॉड. हालेलुया. या एका वचनामध्ये काय काय आहे तुम्हाला कळालं? हालेलुया. आणि मग ज्यावेळेस आम्ही असं करू प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, खूप महत्त्वाचं बोलतोय आता मी पुढचं. ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही ज्यावेळेस हे करू आणि विचार करू आणि त्याप्रमाणे चालू, उगीच नोटेवरती महात्मा गांधीने हे लक्षात घ्या. हालेलुया, हालेलुया. अजून दुसरं कोणीतरी असतं पण त्याने येशूची शिकवण सांगितली म्हणून तो नोटवरती आहे. हालेलुया. कारण त्याने त्याची ती येशूची शिकवण आपल्या जीवनामध्ये आचरली म्हणून तो आज सगळ्यांच्या हातामध्ये आहे आणि चष्म्यातनं सगळ्यांना आम्हाला बघत आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही हे करतो, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल. हालेलुया. मग तुमची साक्ष उजळेल आणि तुमचा महिमा वाढेल. मग परमेश्वर तुम्हाला धुळीतून उचलून अधिपतींच्या भक्तीमध्ये बसवेल. मग परमेश्वर राजाच्या समोर तुम्हाला ताटमन करून उभा करेल. मग राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल आणि मग पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. तुमचा महिमा वाढवण्यास परमेश्वर समर्थ आहे, कुणी व्यक्ती नाही. आणि म्हणून जेव्हा मी परमेश्वराला शरण जातो तेव्हा तो माझा स्वीकार करतो. आणि म्हणून तुम्ही एक मार खाल्ल्याने सबंध पृथ्वीवर तुमचा महिमा वाढणार आहे. तुम्ही बोलण्याचं टाळल्याने स्वर्गदूत सिंहासनासमोर, पित्यासमोर तुमच्या नावाचा डंका वाजवणार आहेत. तुम्ही मध्यस्थी करण्याच्या द्वारे त्या ठिकाणामध्ये, राष्ट्रांमध्ये आणि पृथ्वीवर देवाचा महिमा वाढणार आहे. आजपर्यंतच्या गेलेल्या संध्या जाऊ दे, पण इथून पुढं आम्ही असं भरवू, माझ्यामधून परमेश्वराचा महिमा वाढेल.